नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती 2023 या वर्षी झालेली जी काही भरती आहे त्यामध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, येणाऱ्या 2024च्या पोलीस भरतीसाठी किंवा जी काही येणारी 2024-25 ला असणारी पोलीस भरती आहे त्यासाठी महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून आपण प्रश्नपत्रिका आहे पहा ही 2023 ची, आणि ही जी आहे ही मुंबई पोलीस आयुक्तालय 2023 ची प्रश्नपत्रिका आहे। यामध्ये आपण पूर्ण उत्तर आणि स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची PDF देखील उपलब्ध करून दिलेली आहे। मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। या दोघांचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपल्या चॅनलला जॉइन करायचं आहे किंवा टेलिग्रामला आपण जॉइन करा, म्हणजे PDF आपल्याला फ्री मध्ये दिलेली आहे। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे। पहा, आपल्याला चुकीची जोडी ओळखायची मित्रांनो। तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल, तर ताडोबा आणि लेणी ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे, पण आपलं उत्तर हे बरोबर असणार आहे। लक्षात ठेवा, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे, कोल्हापूर हे देवस्थान आहे, आणि अजिंठा जे आहे हे जागतिक वारसा स्थळ आहे। यामध्ये ताडोबा जे आहे हे चुकीचं उत्तर देण्यात आलेलं आहे, म्हणजे चुकीची जोडी आहे। तर लक्षात ठेवा, ताडोबा काय आहे, तो एक व्याघ्र प्रकल्प आहे, लेणी नाही, त्यामुळे उत्तर आपलं बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक 2। तर याविषयी महत्त्वाचे पॉईंट्स मित्रांनो जाणून घेऊया। लक्षात ठेवा, ताडोबा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून देखील ओळखला जातो, कारण यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान व अंधारी अभयारण्य आहे किंवा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे। तर ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान आहे आणि त्याचं जे क्षेत्र आहे ते 623 चौरस किलोमीटर एवढं आहे। माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे पहा, रायगडमध्ये माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे। आणि येथील पहा कोल्हापूर जे आहे हे महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी, आणि अजिंठा वेरूळ जे असणार आहे 1983 साली जागतिक वारसा स्थळाचा दर्जा त्याला देण्यात आलेला होता। त्यामुळे ताडोबा या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प जर असतं तर हे उत्तर आपलं बरोबर आलं असतं। पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 2 आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश यांनी केला। या ठिकाणी एक संस्कृत ग्रंथ आहे पहा, नाव आहे हितोपदेश। तर या ग्रंथाचा जर्मनी भाषेमध्ये अनुवाद कोणी केला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी केलेला आहे पहा जर्मनी भाषेमध्ये हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा अनुवाद। लक्षात ठेवायचे, कोणी केलाय? फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी। तर हितोपदेश या संस्कृत भाषेतील ग्रंथात प्राणी आणि मानवी पात्रे असलेल्या काही दंतकथा देखील त्यामध्ये आढळतात। हितोपदेशमधील मजकूर कोणी लिहिला याचा संभ्रम आहे, पण भारतीय शास्त्रज्ञांनी त्याचे श्रेय विष्णू वर्मा यांना दिलेला आहे। आणि हा जो ग्रंथ आहे याचा जर्मनी भाषेत देखील अनुवाद झालेला आहे, आणि तो अनुवाद फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी केलेला आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न 3 आहे, इसवी सन 1974 साली भारताने डॅश या ठिकाणी अणुचाचणी केली। पहा, 1974 साली भारत देशाने अणुचाचणी केली होती, ते ठिकाण कोणतं आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर पोखरण या ठिकाणी कधी 1974 साली अणुचाचणी करण्यात आली होती। आपल्याला कधी कधी मित्रांनो डेट देखील विचारलं जातं, तर 18 मे 1974 या दिवशी पहिली पोखरण या ठिकाणी, पोखरण जे आहे हे राजस्थानमध्ये आहे, तर या ठिकाणी पहिली अणुचाचणी घेण्यात आली होती। तर या अणुचाचणीचे सांकेतिक नाव काय होतं, तर लाफिंग बुद्धा, किंवा असं होतं की बुद्ध हसला या नावाने त्या मिशनचं नाव देण्यात आलं होतं। एक प्रकारे सांकेतिक नाव म्हणजे त्याला कोणतं नाव देण्यात आलेलं होतं असं आपलं विचारलं जातं। तर या चाचणीच्या वेळी भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी या देखील उपस्थित होत्या। तसेच भारताने या चाचणीनंतर 11 मे 1988 रोजी 3 अणुचाचण्या घेतल्या होत्या व 13 मे 1998 रोजी 2 अणुचाचण्या ज्या आहेत त्या घेतल्या होत्या, आणि त्यांचं जे नाव होतं ते होतं ऑपरेशन शक्ती। यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर पोखरण या ठिकाणी पहिली 1974 मध्ये अणुचाचणी घेतली होती, दुसरी कधी घेतली होती 11 मे 1998 ला, आणि तिसरी लगेच कधी घेतली होती 13 मे 1998 ला। लक्षात ठेवायचं, त्याचं नाव काय होतं 98 साली घेतलेल्याचं ऑपरेशन शक्ती, आणि 74 साली घेतलं त्याचं काय होतं लाफिंग बुद्धा। ऑप्शन क्रमांक 3 पोखरण हे आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला डॅश म्हणतात। महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही लाकडी बाहुली तयार होते तर त्या बाहुलीला काय म्हटलं जातं?
याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर त्याला ठकी असं म्हटलं जातं आणि महाराष्ट्रात तयार होणारी ही बाहुली आहे तिला ठकी म्हणतात. ठकी हे जे आहे हे लहान मुलांचं एक खेळणं आहे आणि कर्नाटक राज्यात सर्वाधिक लाकडी खेळणी बनवली जातात. लक्षात ठेवा, कर्नाटकमध्ये जास्त प्रमाणात लाकडी खेळणी बनवतात आणि महाराष्ट्रात जी लाकडी बाहुली तयार होते त्याला ठकी म्हणतात. तर ठकी काय आहे? लहान मुलांचं किंवा बाळांचं एक खेळणं आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? लक्षात ठेवा, नसलेला दिला आहे म्हणजे ऑप्शनमध्ये आपल्याला 3 जे शब्द आहेत हे समानार्थी आहेत कमळ या शब्दाला, पण चौथा आहे तो समानार्थी नाही. तर त्याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 वायस. यामध्ये राजीव, सरोज आणि अंबुज हे तीनही जे शब्द आहेत पहा, हे कमळ या शब्दाला समानार्थी शब्द आहेत, पण वायस हा जो आहे हा समानार्थी शब्द नाही. लक्षात ठेवायचं आहे, कमळाचे समानार्थी शब्द राजीव, सरोज, अंबुज आणि वायस हा जो समानार्थी शब्द आहे तो कावळ्याला वापरला जातो. वायस म्हणजे काय? तर कावळा, त्याला वापरला जातो वायस, आणि हे तीनही कमळाला वापरले जातात. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, असेच आपल्याला महत्त्वाचे 200 पेक्षा समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न 6वा आहे, भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये उभारला जाणार आहे? पहा, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवर देखील विचारला जाऊ शकतो. तर भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कोणत्या शहरात उभारला जाईल? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, तर पुणे या शहरामध्ये उभारला जाणार आहे. यामध्ये पहा, भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प पुणे या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे आणि पुणे शहरात महानगरपालिकेकडून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महापालिकेने द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीशी 30 वर्षासाठी करार केलेला आहे. पहा, कंपनी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीशी तो किती वर्षासाठी? 30 वर्षासाठी करार केला आहे आणि यामध्ये 350 टन कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती केली जात आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल पुणे. प्रश्न 7वा आहे, डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात डॅश या शहरामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे. पहा, डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये कोणतं शहर आहे की त्या शहरामध्ये पहिली ओपन हार्ट सर्जरी जी आहे ही पूर्ण झाली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर वेल्लोर हे शहर आहे आणि या शहरामध्ये ओपन हार्ट शस्त्रक्रिया जी झाली आहे ती डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली होती. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल वेल्लोर. प्रश्न क्रमांक 8वा आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर पहा, यामध्ये मित्रांनो पहिल्या प्रश्नासारखंच आपल्याला 4 ऑप्शन आहेत, त्यामध्ये चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस हे दिल्ली ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे, पण आपलं उत्तर हे बरोबर आहे. यामध्ये पहा, दिल्लीच्या ऐवजी मुंबई असं जर असतं तर ही जोडी देखील आपली बरोबर ठरली असती. तर लक्षात ठेवायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस जे आहे हे मुंबई या ठिकाणी स्थित आहे आणि हे जागतिक वारसा स्थान आहे जे की मध्य रेल्वेचं मुख्यालय देखील आहे. 1887 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त बांधण्यात आलेला आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, इसवी सन 1992 मध्ये डॅश या राज्यामध्ये मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आलेली होती. पहा, 1992 साली खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश राज्यामध्ये. तर मित्रांनो, आंध्र प्रदेश हे जे आहे पहा, 1992 मध्ये आंध्र प्रदेशमधील नेल्लोर या जिल्ह्यामध्ये मद्यपान विरोधी चळवळ जी आहे ही सुरू करण्यात आली होती आणि जिल्ह्यातील गरीब ग्रामीण महिलांनी दारूबंदी विरुद्ध लढा म्हणून चळवळ सुरू केली होती आणि लवकरच ती पूर्ण महिला चळवळीत देखील बदलली होती. कधी? 1992 या वर्षी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, भारत सेवक समाजाची स्थापना डॅश यांनी केली. इतिहासावर आतापर्यंत सर्वात जास्त विचारण्यात आलेला प्रश्न देखील आहे हा, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले. लक्षात ठेवा, भारत सेवक समाजाची स्थापना 12 जून 1905 आहे. 12 जून 1905 या वर्षी करण्यात आलेली आहे. कोणी केली आहे? गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे. पुण्यामध्ये स्थापन झालेल्या भारत सेवक समाजाचं उद्दिष्ट काय होतं? तर भारतातील नागरिकांसाठी स्वयंसेवी सेवेचे मार्ग शोधणे आणि विकसित करणे,
राष्ट्रीय प्राप्तीला चालना देण्यासाठी आणि देशाची आर्थिक ताकद निर्माण करणे हे जे आहे हे भारत सेवक समाजाचे स्थापनेचं किंवा त्याचं समाजाचं एक उद्दिष्ट होतं। याचे संस्थापक कोण आहेत तर गोपाळ कृष्ण गोखले। आणि जेवढ्या काही इतिहासामध्ये आपल्या महत्त्वाच्या संस्था आहेत तर त्या संस्थांचे संस्थापक कोण आहेत यावर आपण एक व्हिडिओ पूर्ण घेतलेला आहे, त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न 11वा आहे, संसदीय शासन पद्धती डॅश या ठिकाणी विकसित झाली आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर इंग्लंड। लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे। तर इंग्लंड या ठिकाणी संसदीय शासन पद्धती जी आहे ती विकसित झालेली आहे। संसदीय शासन पद्धत ही प्रामुख्याने इंग्लंड या देशामध्ये विकसित झाली असून इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथे बराचसा राज्यकारभार जो आहे तो पारंपरिक किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संकेतांच्या आधारावरती काम करतो। लक्षात ठेवायचे संविधान म्हणजे काय तर ग्रंथरूपात न लिहिलेलं संविधान। तर पार्लमेंट ही संस्था जी आहे तिथं हळूहळू विकसित होत गेलेली आहे। इंग्लंड या देशामध्ये संसदीय शासन पद्धती विकसित आहे। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 12 आहे, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख डॅश बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं। म्हणजे प्रश्न आहे आपल्याला 1969 या साली काही राष्ट्रीय बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं ज्या देशातील आपल्या प्रमुख बँके होत्या। तर त्या किती बँके होत्या तर लक्षात ठेवायचे एकूण 14 बँक होत्या की ज्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तारीख लक्षात ठेवायची आहे 19 जुलै 1969। तर देशातील 14 मोठ्या खाजगी बँका ज्या होत्या त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं आणि हा निर्णय जो आहे हा पंतप्रधान इंदिरा गांधी असताना त्यांच्या काळामध्ये घेण्यात आला होता। तर या काळामध्ये भारतात सार्वजनिक क्षेत्रातील बँकापेक्षा खाजगी बँकांचा अर्थव्यवस्थेवर दबदबा हा जास्त प्रमाणात होता। तसेच 1980 साली 6 अनुसूचित बँकांचं राष्ट्रीयकरण देखील झालं होतं। पहा 1969 या साली किती 14 बँक आणि 1980 या वर्षी किती 6 अनुसूचित बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 13 आहे, संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आलेला आहे। पहा करंट अफेअर्स 2022 वर असणारा हा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे। तर संयुक्त राष्ट्राचा जो मानवाधिकार परिषद आहे त्या परिषदेमधून कोणत्या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आलं होतं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 रूस म्हणजे रशियाला निलंबित केलेला आहे। तर लक्षात ठेवायचं यामध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने रशियाला मानवी हक्क संघटनेतून निलंबित करण्याचा ठराव मंजूर केला होता। तर अमेरिकेत सुरू असलेल्या ठरावाच्या बाजूने 93 मतं जी आहेत ही त्यांना मिळाली। तर 24 देशांनी नाकारलं होतं आणि भारतासह 58 देश गैरहजर राहिले होते। त्यामुळे लक्षात ठेवायचे एप्रिल 2022 मध्ये रशियाला निलंबित केलं गेलं। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न 14वा आहे, संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते। आत्तापर्यंत हा देखील प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे कारण याच प्रश्नामध्ये आपल्याला 2 प्रश्न हे पाहायला मिळणार आहेत। तर आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया। तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पहा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे होते हे संविधान सभेचे अध्यक्ष होते। लक्षात ठेवा यावर आपल्याला 2-3 प्रश्न मी लवकर सांगतो। 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं। तर त्यांच्या अगोदर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरती काळासाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती। 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक पार पडली। लक्षात ठेवा यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। एक संविधान सभेची पहिली बैठक कधी पार पडली 9 डिसेंबर 1946 ला आणि 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टाचा ठराव स्वीकारण्यात आलेला होता। आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याविषयी जर अजून जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे होते हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते। पहा स्वतंत्र भारताचे आपल्या पहिले प्रेसिडेंट म्हणजे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न 15वा आहे, परम 8000 हा संगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण होते। पहा या ठिकाणी आपल्याला प्रश्न महत्त्वाचा आहे। कधी कधी महासंगणक असा शब्द आपल्याला विचारला जाऊ शकतो। महासंगणक म्हणजे आपल्याला सरळ भाषेत जर सांगायचं झालं तर परम 8000 हा जो सुपर कम्प्युटर आहे याला तयार करणारे किंवा विकसित करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर होईल डॉक्टर विजय भटकर यांनी केलेलं आहे। पहा परम 8000
म्हणजेच 8000 हा जो आहे सुपर कम्प्युटर आहे आणि याची स्थापना जी आहे किंवा याला जे विकसित केलं आहे ते डॉक्टर विजय भटकर यांनी केलेला आहे. आणि हा जो कम्प्युटर आहे हा सीडॅक, लक्षात ठेवायचं या ठिकाणी सीडॅक असा शब्द आहे, सीडॅक या संस्थेने पुणे या ठिकाणी तयार केलेला आहे. सध्या ऐरावत हा जो आहे हा भारताचा सुपर कम्प्युटर सर्वाधिक वेगवान मानला जातो. म्हणजे या ठिकाणी पहा, सुपर कम्प्युटरची देखील आपल्याला एक प्रकारे स्पीड माहीत असते, तर सर्वात फास्ट कोणता आहे भारताचा, तर तो आहे ऐरावत. आणि यामध्ये पहा प्रत्युष आणि मिहिर हे देखील संगणक आहेत, म्हणजे सुपर कम्प्युटर देखील आहेत. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, 2022 सालच्या WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अमृत महोत्सवाची 75वी सभेची मुख्य संकल्पना काय होती? पहा, WHO सरळ आपल्याला जाणून घ्यायचं आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर यांच्या अमृत महोत्सवी म्हणजे 75 वर्षे कंप्लीट झाले, तर त्या सभेची मुख्य संकल्पना काय होती? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, पर्याय क्रमांक 3, शांततेसाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी शांतता. हे जे आहे ही त्यांची मूळ संकल्पना होती. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्या अमृत महोत्सवी 22 ते 28 मे 2022 या रोजी जिनिव्हा या ठिकाणी, जिनिव्हा म्हणजे काय तर स्वित्झर्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. तर या वर्षाची थीम होती शांततेसाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी शांतता. तर भारताचे आरोग्य सचिव आणि राजेश भूषण यांची 75व्या जागतिक आरोग्य सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारताचे डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सचिव असतात. पहा, भारताचे खालीलपैकी कोण राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 उपराष्ट्रपती. तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती हे पद अमेरिकन उपराष्ट्रपती पदावरती आधारित आहे. कलम 63 यामध्ये उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. लक्षात ठेवायचे, यावर प्रश्न विचारला जातो की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती होते आणि सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. आणि सध्या म्हणजे पहा, सध्या सुरू आहे 2024, तर सध्या जे आहेत हे जगदीप धनखड या ठिकाणी धनगड झालेला आहे. तर जगदीप धनखड किंवा जगदीप धनखर असा देखील आपल्याला मराठी हिंदीमध्ये देऊ शकतात. तर हे 14वे उपराष्ट्रपती आहेत. कलम 66 मध्ये काय दिलेलं आहे, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक दिलेली आहे. आणि कलम 69 मध्ये उपराष्ट्रपती पदाची शपथ राष्ट्रपतीद्वारे घेण्यात येते याची संकल्पना आहे. आणि घटनेमध्ये उपराष्ट्रपती म्हणून पगार नसतो, तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून त्यांना पगार मिळतो. मित्रांनो, शेवटची लाईन जी आहे हा जो पॉईंट आहे हा आपल्याला महत्त्वाचा आहे. या ठिकाणी एक फॅक्ट देखील आहे. तर आपल्या घटनेनुसार उपराष्ट्रपती म्हणून त्यांना पगार दिला जात नाही, तर त्यांना पगार का दिला जातो, तर ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून असतात, म्हणून त्यांना तो पगार दिला जातो. लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, आपल्याला माहिती असावा त्यासाठी हा पॉईंट आपण मुद्दाम घेतलेला आहे. पर्याय 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, 1 मे 1960 रोजी डॅश राज्याची निर्मिती झाली. आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर महाराष्ट्र राज्य. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधीची आहे, 1 मे 1960. त्यालाच आपण महाराष्ट्र दिन म्हणून देखील साजरा केला जातो. तर यामध्ये 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. 1956 ते 1960 या काळामध्ये द्विभाषिक राज्याचा प्रयोग करण्यात आलेला होता. एप्रिल 1960 मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला आणि 4 प्रशासकीय भाग व 26 जिल्हे महाराष्ट्रात होते. लक्षात ठेवा, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण 26 जिल्ह्यावाल्यांचा हा जो प्रश्न आहे हा आपल्याला MIDC भरतीसाठी विचारण्यात आला होता. ज्यावेळी महाराष्ट्र स्थापन झालं, कधी 1 मे 1960ला, तर त्या दिवशी म्हणजे त्यावेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते, तर एकूण 26 जिल्हे होते महाराष्ट्र स्थापनेवेळी. आणि सध्या जर विचारलं तर सध्या आहेत 36. तर 36 मध्ये आपल्याला प्रश्न अजून एक विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वात नवीन असलेला जिल्हा. तर पहा, सर्वात नवीन असलेला जिल्हा तो आहे पालघर. आणि महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणण्यात आला होता. म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960.
प्रश्न क्रमांक 19 आहे, भारतातील डॅश उद्योगाला सनराइज क्षेत्र असं म्हटलं जातं. पहा, सनराइज क्षेत्र कशाला म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4, जे वाहन उद्योग आहे त्याला म्हटलं जातं पहा भारतातील सनराइज क्षेत्र. या ठिकाणी भारतात वाहन उद्योग क्षेत्राची भरभराट चालू आहे, त्यामुळेच आपल्या भारताला वाहन क्षेत्र जे आहे म्हणजे कोणतं जे व्हेकल सेक्टर आहे, जे बिझनेसेस आहेत वाहनावरती आधारित, त्याला म्हटलं जातं सनराइज क्षेत्र. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, पुण्यातील डॅश या ठिकाणी गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींची इतिहासाविषयी माहिती मिळते. पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि यावर आपल्याला 2 वेळा आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर आगा खान पॅलेस. तर आगा खान पॅलेस नेमकं आहे काय तर पुण्यातील आगा खान पॅलेस यामध्ये गांधी स्मारक संग्रहालयामध्ये गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती आपल्याला मिळत आहे. यावर आपल्याला प्रश्न अजून विचारला होता की आगा खान पॅलेस हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं किंवा कोणत्या शहरामध्ये येतं. तर लक्षात ठेवायचं आहे आगा खान पॅलेस हे पुणे या ठिकाणी आहे आणि आगा खान पॅलेस हे प्रसिद्ध वास्तूची बांधणी म्हणून सुलतान मोहम्मद शाह यांनी केलेली होती. महात्मा गांधी 1942 ते 1944 या काळामध्ये आगा खान पॅलेसमध्येच राहिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? भारतीय हरित क्रांती याचे जे जनक आहेत ते आहेत पहा पर्याय क्रमांक 4 M.S. स्वामीनाथन. लक्षात ठेवायचे यांना म्हटलं जातं भारतीय हरित क्रांतीचे जनक M.S. स्वामीनाथन. तर स्वामीनाथन यांच्या प्रयत्नामुळे भारत गहू व तांदूळ या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होऊ शकलेला आहे. सोबतच पहा स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉग यांच्या सहाय्याने 1960च्या दशकामध्ये उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणाच्या लागवडीचा प्रयोग राबवण्यात आला होता आणि जगातील हरित क्रांतीचे जनक म्हणून नॉर्मन बोरलॉग यांची ओळख आहे. भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून M.S. स्वामीनाथन यांची ओळख आहे. महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक यशवंतराव नाईक. यामध्ये आपल्याला 3 प्रश्न मित्रांनो हमेशा लक्षात ठेवायचे आहेत. पहा, पहिला काय आहे, जगातील हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं? नॉर्मन बोरलॉग यांना. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं? M.S. स्वामीनाथन यांना. आणि महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक ते आहेत वसंतराव नाईक यांना. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, जो राष्ट्रपती आहे म्हणजे भारताचा जो प्रेसिडेंट आहे. लक्षात ठेवा राष्ट्रपती हा जो आहे भारतामधील सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होणार आहे. तर या न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांच्या शिफारस केलेल्या व्यक्तींची नियुक्ती करत असतात. त्यालाच कॉलेजियम पद्धत असं म्हटलं जातं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे? हा प्रश्न मित्रांनो थोडासा महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये काय दिलं आहे की भारत हा जो देश आहे हा बालकुपोषण या समस्याशी निगडित आहे. तर याच समस्येवर उपाययोजना करण्यासाठी खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे किंवा संस्था जी आहे ती विविध कार्यशाळा राबवत आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर युनिसेफ हे आपलं उत्तर होईल. भारतातील बालकुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना म्हणून किंवा उपाययोजना करण्यासाठी युनिसेफ जी आहे ही संस्था ही कार्यशाळा आयोजित करते. युनिसेफ म्हणजे काय? युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड. याची जी स्थापना आहे 11 डिसेंबर 1946 आहे आणि सध्याचे त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर कॅथरीन रसेल. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी डॅशची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत आपल्याला पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न एकूण 6 वेळा विचारण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षण याची आवड निर्माण करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली तर NCC. पहा NCCची स्थापना करण्यात आलेली होती. तर यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे की मराठी आणि इंग्रजीमध्ये NCC आपल्याला फुल फॉर्म माहीत पाहिजे. तर लक्षात ठेवायचं आहे NCC म्हणजे काय? राष्ट्रीय
छात्र सेना नॅशनल कॅडेट कोर याची जी स्थापना आहे ही 26 नोव्हेंबर 1948 आहे आणि NCC ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवेसाठी मुलांचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. देशातील बहुतेक सर्व शाखा ज्या आहेत ह्या महाविद्यालयांमध्ये योजना राबवली जाते. म्हणजे आपल्या देशातील जेवढे काही कॉलेजेस असतात, पहा कॉलेज असतात, कधी कधी शाळा देखील असतात, तर यामध्येच हे जे NCC प्रोग्राम आहे हा राबवण्यात येत असतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हटलं जातं? पहा, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार आणि या प्रश्नाचं उत्तर होईल संत नामदेव. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर संत नामदेव यांना आद्य कीर्तनकार म्हणून ओळखलं जातं. त्यांचा जन्म, संत नामदेवांचा जन्म नरसी म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये 1270 मध्ये झालेला आहे आणि मृत्यू त्यांचा पंढरपूर म्हणजे सोलापूर जिल्हा 1350 साली झालेला आहे. नामदेव जे आहे ते विठ्ठलाचे असीम भक्त होते. संत नामदेवाचा जन्म हा सिंपी कुटुंबातील आहे. संत नामदेव भगवंताच्या प्रचारासाठी पंजाब या ठिकाणी देखील गेलेले आहेत आणि संत नामदेवांचं काही काव्य किंवा काही लिखाण जे आहे हे गुरु ग्रंथ साहिब जो आहे शिखांचा ग्रंथ, तर त्यामधील देखील आढळतं थोडंसं. आणि त्या पहा, त्यांच्या अभंगाचे काही जे श्लोक आहेत हे मुखबाणी यांच्या शिखांच्या ग्रंथात देखील आढळतात. तर नामदेवांच्या नावावर 2500 अभंग देखील आहेत आणि संत नामदेवांच्या समकालीन संत एकनाथ देखील होते. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा 25 प्रश्न आणि हे जे प्रश्न आहेत हे आपण मुंबई पोलीस आयुक्तालय 2023ला जी भरती झालेली आहे त्यातील जशास तसे जीकेचे प्रश्न आपण घेतले आहेत. या 25 पैकी किती प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा. सर्व PDF ज्या आहेत आपल्याला फ्रीमध्ये जर मिळवायच्या असतील तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं मराठी नोकरी या नावाने. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.